मोठं तर नक्कीच व्हायचं आहे, पण कोणाला हरवून नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन. हीच वेळ आहे स्वतःचा विकास करून पुढे जाण्याची. RIT तरंग आपल्यासाठी घेऊन येत आहे माहितीपर, शैक्षणिक, मनोरंजक माहितीचा खजिना. रसिक श्रोते व नमस्कार. RIT तरंगच्या संवाद या कार्यक्रमात मी प्राची तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या मुलाखतीचा विषय 10वी व 10वी नंतरचे मार्गदर्शन, आणि आजचे प्रमुख पाहुणे आहेत श्री लक्ष्मण मासाळ सर, मुख्याध्यापक, श्री संत गोरोबा शिक्षण संस्थेचे आनंद विद्यानिकेतन हायस्कूल पुणे. मासाळ सर यांना इनर क्लब तर्फे नेशन बिल्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर चला थोडक्यात सरांकडूनच माहिती जाणून घेऊया. सर, आम्हाला तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना नमस्कार. मी लक्ष्मण मासाळ, मुख्याध्यापक, आनंद विद्यानिकेतन हायस्कूल, विमाननगर, पुणे येथे सध्या कार्यरत आहे. मी MA BEd इंग्लिश या विषयाचं अध्यापन करतो. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये 2007 पासून मी या ठिकाणी सेवेमध्ये कार्यरत आहे आणि माझं BA व्होकेशनल इंग्लिश या विषयामध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर 2007 मध्ये मी या प्रशालेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि नुकतेच मला मुख्याध्यापकपदी मी पदोन्नती मिळाल्यानंतर यामध्ये मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे सध्या संस्थेच्या विविध कार्यामध्ये आम्ही शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवत असतो. आणि TDF या शिक्षक संघटनेतर्फे मला गुणवंत शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर ब्रिटिश काउन्सिल इंग्लिश शिक्षकांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे, यांच्या मार्फत सुद्धा मी डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये देखील सहभागी झालेलो आहे. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी जे कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिशमध्ये आहेत त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आम्ही इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्याचा खास करून मी त्यामध्ये प्रयत्न करत आहे. सर, तुमच्या शाळेबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? आमच्या शाळेची स्थापना श्री संत गोरोबा शिक्षण संस्थेचे संस्थापक कार्यवाह, आमचे प्रेरणास्थान आदरणीय कैलासवासी बाबुरावजी तावरे सर यांनी 1972 मध्ये कोंडवा या ठिकाणी पुणे येथे या आनंद विद्यानिकेतन हायस्कूलची स्थापना केलेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये या कोंडवा या ठिकाणाहून विमाननगर या परिसरामध्ये या शाळेचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आणि त्यामधून सुरुवातीला 8वी ते 10वी हे वर्ग सुरू करण्यात आले होते. नंतरच्या काळात 5वी पासूनचे वर्ग सुरू करण्यात आले. आणि त्यामध्ये प्रामुख्याने सरांचं जे ध्येय होतं की विद्यार्थी हा स्वावलंबी झाला पाहिजे, स्वावलंबनातून त्याने जीवनामध्ये शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. याच ध्येयाने प्रेरित होऊन संत गोरोबा या त्यांचे जे आदरणीय स्थान आहे त्यांच्या वचनातून, म्हणजे जग हे करणे शहाणे बापा या वचनाला जागृत ठेवून त्यांनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आणि सर सुद्धा, कैलासवासी तावरे सर सुद्धा हे शिक्षक म्हणूनच सुरुवातीला कार्यरत होते आणि त्यांनी स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून, आत्मप्रेरणेतून या संस्थेची स्थापना केली. आणि नंतरच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाची देखील या ठिकाणी सोय केली विमाननगरमध्ये. आणि आनंद विद्यानिकेतन हायस्कूलचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तंत्र शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली ती या शाळेतून रोवण्यात आलेली. या शाळेमध्येच या तंत्र शिक्षणाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या काही महाराष्ट्रामध्ये 250-300 तंत्र व्यवसाय शिक्षण देणाऱ्या हायस्कूल आहेत त्यामध्ये अग्रस्थानी या आमच्या आनंद विद्यानिकेतन हायस्कूलचं स्थान हे पहिलं आहे असं सांगायला निश्चित मला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि तंत्र व्यवसायातूनच विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने कौशल्यपूर्ण शिक्षण या प्रशालेमध्ये घेत आहेत आणि त्यामधूनच ते स्वावलंबी जीवन पुढे जगत आहे.
कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. छान सर, म्हणजे तुमच्या शाळेपासून तंत्र शिक्षणाची सुरुवात झाली आहे. सर, तुमचं प्रेरणास्रोत काय आहे? माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे प्रेरणास्थान सांगायचं झालं तर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जातीतले मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या संपूर्ण भारताचेच नव्हे तर पूर्ण जगाचे ते प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे माझे सुद्धा ते प्रेरणास्थान आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पुरोगामी शिक्षण किंवा पुरोगामी चळवळ ज्यांनी उभा केली असे महात्मा फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले हे देखील माझे या शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी माझे प्रेरणास्थान आहे. आणि त्याचबरोबर लाखो हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे निश्चितच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. असे हे माझे सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्याकडे पाहून मी निश्चितपणे भावी आयुष्याची वाटचाल करत आहे. सर, तुमच्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कुठले उपक्रम राबविले जातात? आमच्या आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये सध्या 5वी ते 10वी 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमची शाळा मराठी माध्यमातून शिक्षण देत आहे. तरी सुद्धा या शाळेचं खास वैशिष्ट्य मी जसं सुरुवातीला सांगितलं की या शाळेमध्ये तंत्र व्यवसाय शिक्षणाची जोड शिक्षणामध्ये दिलेली आहे. आमचे प्रेरणास्थान आदरणीय कैलासवासी तावरे सर यांनी या शिक्षणामध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचा समावेश करण्यासाठी शासनाकडे आग्रह धरला. त्याचप्रमाणे जे RT ऍक्ट 2009 साली महाराष्ट्र शासनाने लागू केला, खरं तर त्याची सुरुवात त्यांनी यापूर्वीच केलेली होती. म्हणजे ते ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून या शाळेत कार्यरत होते त्यावेळेस पासून विद्यार्थ्यांना, कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करायचं नाही आणि त्याच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट कमी असले तरी सुद्धा त्याला शाळेमध्ये प्रवेशापासून वंचित ठेवायचं नाही. हे जे धोरण त्यांनी त्या काळात राबवलं त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला RT मध्ये पाहायला मिळते. म्हणजे सरांची दूरदृष्टी होती. आणि नंतरच्या काळामध्ये सरांचं निधन 2011 मध्ये झाल्यानंतर त्याची यशस्वीपणे धुरा आमच्या संस्थेच्या कार्यवर आमच्या मार्गदर्शिका आदरणीय तावरे मॅडम या सांभाळत आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शाळेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, जसं थोर महापुरुषांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील, त्याचबरोबर वार्षिक स्नेह संमेलनाचे कार्यक्रम असतात, ते आम्ही आयोजित करतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या प्रशालेमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करणारे बरेचसे विद्यार्थी होऊन गेलेले आहेत. यामध्ये गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम करणारे विद्यार्थी आहेत. त्यानंतर कोरिओग्राफर म्हणून काम करणारे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे तंत्र व्यवसायातून प्रगती केलेले विद्यार्थी जे आहेत, ज्यांना 8वी ते 10वी तंत्र व्यवसाय यातील अभ्यासक्रम होता, त्यामुळे त्यांनी स्वतःचे वर्कशॉप जे इंडस्ट्रीसाठी उपयोगी आहेत, छोटे छोटे पार्ट्स बनवण्याचे वर्कशॉप या आजूबाजूच्या परिसरात त्यांनी उभा केलेले आहेत. काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत. आणखी एक मानाचा तुरा आमच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सांगायचं झालं तर एक विद्यार्थी आमचा नुकताच जज म्हणजे न्यायाधीश म्हणून देखील त्या ठिकाणी कार्यरत आहे. अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अचिव्हमेंट केलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जसं की आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, त्याचबरोबर शाळेला मोठं मैदान, शाळेचा 3 एकराचा परिसर विमाननगर मध्ये आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगायची झाली तर शाळेविषयी की पॉलिग्रास कोटेड जे ग्राउंड असतं, जे इंटरनॅशनल स्कूलला असतं, ते ग्राउंड आम्ही या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये फुटबॉल, त्याचबरोबर
क्रिकेट कोचिंग असे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांची माहिती किंवा क्रीडा प्रकारांची जोपासना आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी करत आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी आम्ही त्यामध्ये योग प्रशिक्षण असेल, त्याचबरोबर सामुदायिक कवायतीचे प्रकार असतील जे हल्ली आता दिसत नाहीत. सामुदायिक कवायत प्रकार हा नामशेष होत चाललेला आहे, परंतु आम्ही तो ठेवा जो महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाचा जो ठेवा आहे तो जतन करण्याचा आम्ही खास करून प्रयत्न करत आहोत या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर अनेक उपक्रम आहेत की जसं क्षेत्रभेटी असतील, शैक्षणिक सहली असतील, इतर शैक्षणिक संकुलांना भेट देणं असतील, इंडस्ट्रियल व्हिजिट असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असतो. इतर शाळांना देखील आमचे विद्यार्थी भेट देत असतात, ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत असतात. आणि सामाजिक उपक्रमामध्ये सांगायला विशेष करून आवडेल की सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थी खास करून जास्त आमचे सहभागी असतात, ज्याच्यामध्ये स्वच्छता मोहीम असेल, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या प्रेरणेतून जे फ्लॅगॅथॉन मुवमेंट चालू आहे सध्यामध्ये पूर्ण भारतामध्ये, त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी खास करून भाग घेत असतात. आणि सध्याची जी गरज आहे पर्यावरण पूरक शिक्षण किंवा पर्यावरणाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही संस्थेच्या कार्य आदरणीय तावरे मॅडम या त्या कार्यामध्ये जास्त कृतिशील असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. त्या वृक्षांचं जतन करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या मार्फत करत आहोत. त्याचप्रमाणे परिसराची स्वच्छता असेल, प्लास्टिक वापरावरती निर्बंध असतील, या सर्व गोष्टी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम पालन असेल, या सर्वच गोष्टींसाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन करत असतो. पोलीस विभागाचे अधिकारी या ठिकाणी व्हिजिट देत असतात. वेगवेगळ्या कॉलेजेसचे तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर म्हणून आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी ज्या काही करिअरच्या वाटा विद्यार्थ्यांना दिसल्या पाहिजेत, त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्या पाहिजेत, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आम्ही बोलत असतो. जसं मेडिकल क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग क्षेत्र आहे, एज्युकेशन फील्ड आहे, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये आर्टिस्ट कलाकार मंडळी असतील. नुकतेच आमच्याकडे एक आर्ट डायरेक्टर सुद्धा, चित्रपट दिग्दर्शक सुद्धा येऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गेलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना जीवनाच्या मध्ये प्रत्यक्ष करिअर करताना कोणकोणत्या वाटा आपण निवडाव्यात किंवा कोणतं आपलं करिअर कोणत्या क्षेत्रात केलं पाहिजे यासाठी त्यांना जेवढ्या जास्त क्षेत्रांमध्ये फोकस देता येईल त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत असतो. खूप छान सर. म्हणजे आदरणीय तावरे सर, कैलासवासी आदरणीय तावरे सर जे आहेत त्यांनी त्यांचा दृष्टिकोन किंवा दूरदृष्टी फार छान होतं. म्हणजे त्यांनी तंत्रशिक्षणाची सुरुवात केली किंवा विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक दोन्हीही गोष्टींचा विकास कशा प्रकारे व्हावा ह्याकरिता तुम्ही खूप छान उपक्रम राबवता. आणि सर तरीही भविष्यामध्ये काय कार्य योजना राबवाल आणखी? विद्यार्थ्यांचा आपण काय करतो, माध्यमिक स्तरावरती आपण फक्त तो 10वी पास झाला किंवा त्याला चांगले पर्सेंटेज मिळाले इथपर्यंतच न थांबता आफ्टर 10 म्हणजे 10वी नंतर तो विद्यार्थी शाळेची एक ओळख या विद्यार्थ्यांमधूनच होत असते. तर ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कशा प्रकारे पुढे पारंगत होतील किंवा त्यांच्या क्षेत्रात कसे नाव करतील यासाठी त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडण्यासाठी आम्ही त्यांना खास करून जसं महाराष्ट्र शासनानेच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी वगैरे उपक्रम घेतलेले आहेत. त्याच्याच पुढे जाऊन आम्ही करिअर काउन्सिलिंगचे सेशन सुद्धा आयोजित करतो की जे वेगवेगळ्या कॉलेजेसचे प्राध्यापक मंडळी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी ऍप्टिट्यूड टेस्टचा एक तो भाग आहेच महत्वपूर्ण, पण त्यांचं ब्रेन मॅपिंग ही सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. ब्रेन मॅपिंग करून त्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक किंवा दुसरा एक इमोशनल क्वोशंट हा एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे की विद्यार्थी भावनिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असला पाहिजे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक सुद्धा आत्महत्येला बळी पडतात. तर तो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या कसा सक्षम झाला पाहिजे, तर त्यासाठी इमोशनल क्वोशंट त्या विद्यार्थ्यांचा आम्ही
अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतो की भावनिकदृष्ट्या तो सक्षम झाला पाहिजे. तर यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे सेशन काउन्सिलिंगचे आयोजित करत असतो. विद्यार्थ्यांना काही कौटुंबिक समस्या असतात पालकांच्या वगैरे, तर त्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगची आम्ही सोय विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. आणि भविष्यामध्ये शाळेला एक प्रगत शाळा म्हणून, जसं महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले प्रगत शैक्षणिक धोरण जे अभियान राबवलं होतं, तर त्या अंतर्गत आमची शाळा त्या ठिकाणी त्या प्रगत शाळांमध्ये कशी समावेश होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. बऱ्याचशा शाळांना इतर मानांकन सुद्धा मिळत असते, त्यासाठी मध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये ISO मानांकन शाळेला मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत येत्या काळामध्ये. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. म्हणजे सर, पुढील 5 वर्षात तुम्ही शाळेला ISO मानांकन नक्कीच. किंवा इतर पुरस्कार आणि सन्मानित होईल ह्याचं तुमचं झालं असेल. हे आहे. सर, जसं 10वी नंतर कुठलं शिक्षण घ्यावं, तर कलचाचणी हा एक प्रकार तुम्ही सांगितलं की कलचाचणी घेतात. तर कलचाचणीनंतर त्या विद्यार्थ्याला कुठल्या क्षेत्रात आवड आहे, पुढील शिक्षण कुठल्या क्षेत्रात घ्यायचं आहे, तर त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करणार? आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून पालकांची परिस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती पाहून शाळेची जी 10वीच्या परीक्षेबरोबर विद्यार्थ्यांची जी कल चाचणी होती, त्याचा रिझल्ट 10वीच्या निकालाबरोबर विद्यार्थ्यांना मिळत असतो. आणि त्यासाठी आम्ही काय करतो की एक मुलांचं सेपरेट सेशन आयोजित करतो, ज्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक येत असतात, करिअर काउन्सिलर म्हणून जे प्रोफेशनली काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि त्यांचं जे ग्राफ त्यामध्ये दिलेला असतो करिअरचा कल चाचणीच्या रिझल्टमध्ये, त्या ग्राफच्या आधारे त्यांचं आम्ही अनालिसिस करतो की ह्या विद्यार्थ्याचा कल नक्की कृषी क्षेत्रात आहे, शिक्षणामध्ये त्याचा रस आहे, काही कौशल्यपूर्ण गोष्टी बनवण्यात त्याचा कल आहे का. तर अशा गोष्टींचं त्यांना अनालिसिस त्या ठिकाणी मांडतो की या विद्यार्थ्यांनी समजा तंत्र व्यवसाय शिक्षणाकडे त्याचा कल असेल तर त्याला ITI किंवा पॉलिटेक्निक कॉलेजेस अशा गोष्टींकडे त्यांनी वळावं, यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर त्यांना ऍडमिशन प्रोसेससाठी सुद्धा आम्ही गाईड करतो की काही कॉलेजेस, जसं आमच्या शाळेशी निगडीत लोहगाव येथील RIT कॉलेज आहे, RIT पॉलिटेक्निक कॉलेज आहे, की त्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी असे सेशन आयोजित करतो की ऍडमिशनची पूर्वतयारी काय करता येईल. तर त्या ठिकाणची प्राध्यापक मंडळी आमच्याकडे येत असतात, त्यांच्या मार्फत देखील त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेसची माहिती देत असतो की कशा प्रकारे राऊंड असतात, किंवा त्यांना त्या विद्यार्थ्याला स्वावलंबी शिक्षणातून पुढचं शिक्षण कसं घेता येईल यासाठी आम्ही कौशल्यपूर्ण शिक्षण, त्याचे कोर्सेस आपल्या प्रशालेमध्ये जो पालक वर्ग आहे तो लोअर मिडल क्लासचा आहे, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा लगेचच रोजगाराची आवश्यकता असते, जेणेकरून ते कुटुंबाचा चरितार्थात थोडाफार हातभार लावू शकतील. या दृष्टीने आम्ही नेहमीच कौशल्यपूर्ण शिक्षणावरतीच जास्त भर दिलेला आहे. आणि त्यासाठी जे आमच्याकडे इयत्ता 9वी आणि 10वीचे विद्यार्थी असतात त्यांना टेक्निकल हा विषय असल्यामुळे पुढे जाऊन तांत्रिक कौशल्य त्यांना विकसित करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यामध्ये त्यांना खास करून आम्ही ITI तसेच पॉलिटेक्निकल कोर्सेस घेण्यासाठी आम्ही निश्चित त्यांना प्रोत्साहन देत असतो. आणि आमच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी RIT कॉलेज लोहगाव हे नेहमीच आमच्या सोबत असतात, आणि त्या ठिकाणचे प्रिन्सिपल श्रीनिवास जोशी सर हे नेहमीच आमच्या कार्यामध्ये सहभागी होत असतात
त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा संपूर्ण स्टाफ या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आमच्या मदतीसाठी सोबत असतो आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन प्रोसेस पासून ते ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा RIT कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. जोशी सर प्रामुख्याने या कार्यामध्ये नेहमीच आम्हाला मोलाची साथ देत असतात आणि विद्यार्थ्यांची जी आर्थिक स्थिती आहे त्यामध्ये त्या आर्थिक स्थितीचा कोणतेही परिणाम होणार नाही यासाठी निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणं असेल, ऍडमिशन प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची पूर्तता करणं असेल, इव्हन 9वी-10वी मध्ये असताना त्या विद्यार्थ्यांना कोणकोणते कोर्सेस आहेत त्याची तोंड ओळख करून देण्यासाठी कॅम्पस व्हिजिटचं यशस्वी आयोजन करण्यामध्ये सुद्धा RIT नेहमीच पुढाकार घेत असते आणि मला सांगायला निश्चित आनंद होईल की त्या 2016-17 पासून जवळजवळ ही प्रक्रिया आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत आणि तेव्हापासून जो विद्यार्थ्यांचा तंत्र शिक्षणाकडे जाण्याचा जो कल आहे तो निश्चितच वाढलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना एक कुठेतरी शैक्षणिक आत्मिक समाधान देखील मिळत आहे की जे विद्यार्थी खरोखर आनंदित होऊन आम्हाला सांगायला येतात की आम्ही या RIT सारख्या चांगल्या विच इज डेडिकेटेड टू द पॉलिटेक्निक एज्युकेशन यासारख्या कॉलेजेसमध्ये आम्ही शिकत आहोत आणि तिथलं जे वातावरण आहे ते सुद्धा टेक्निकल एज्युकेशन विथ व्हॅल्यू एज्युकेशन याचा जो सुरेख संगम त्यांनी साधलेला आहे तो खूपच वाखाणण्यासारखा आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं जे बॅकग्राऊंड आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्या कौटुंबिक पार्श्वभूमीला कुठेतरी हे निश्चित हातभार लावणारं शिक्षण या विद्यार्थ्यांना RITच्या कॉलेजच्या माध्यमातून मिळत आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे आणि निश्चितपणे यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणात पुढे जाण्यासाठी दिशा देण्यासाठी RIT सारख्या कॉलेजेसची निश्चित आम्ही मोलाची मदत घेऊ असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल. सर, तुम्ही तुमच्या शाळेत कल चाचणी हे जे उपक्रम राबवता तर ते फारच छान आहे. म्हणजे मुलांमध्ये काय गुण आहेत किंवा त्यांचा कल कुठे आहे याकरिता ब्रेन मॅपिंग जे म्हटलं ते मला फार आवडलं. म्हणजे जास्तीत जास्त तेव्हाच तुमच्या शाळेमधनं कोणी आर्ट डायरेक्टर तर जज असे विद्यार्थी पुढे आले आहेत आणि तंत्र शिक्षणाबद्दल तुम्ही फार छान सांगितलं की जसं जोशी सर ह्यांचा फार मोठा वाटा आहे की ते शाळेत व्हिजिट किंवा तुमच्या विद्यार्थ्यांकरिता सायन्स क्लब, कॅम्पस व्हिजिट किंवा सायन्स क्लब त्याचे धोरण राबवतात. तर म्हणजे पुढे विद्यार्थ्यांनी भविष्यात तंत्र शिक्षण या विषयामध्ये करिअर करण्यासंदर्भात तुम्ही आणखी काही मार्गदर्शन करणार? हो, निश्चितच. जर विद्यार्थी पारंपरिक शिक्षण प्रक्रियेत अडकला, आता आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च होती 2022 मध्ये, त्याचा जर अभ्यास थोडासा आपण केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा कौशल्यपूर्ण शिक्षणाला जास्त महत्व दिलेलं आहे. पूर्ण पॅटर्न आपला चेंज झालेला आहे. विद्यार्थ्यांचा वयोगटानुसारचा शिक्षणाचा पॅटर्न, डिग्री सुद्धा आपली विद्यार्थ्यांना 1 वर्ष अलीकडेच ग्रॅज्युएशन डिग्री मिळत आहे आणि ती डिग्री जी पारंपरिक जसं आपण आर्ट, सायन्स, कॉमर्स या फॅकल्टीज पाहतो त्या फॅकल्टीज मध्ये विद्यार्थ्यांना आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट मध्ये न बांधता त्यांना फ्लरिश होता येईल किंवा पुढे जाऊन कोणत्याही क्षेत्रात करिअर करता येईल. म्हणजे मेडिकलचा विद्यार्थी पुढे जाऊन आर्टिस्ट होऊ शकतो, सायन्सचा विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊन आर्टिस्ट होऊ शकतो आणि आर्टचा विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊन मेडिकल फील्डमध्ये सुद्धा प्रोफेशनली काम करू शकतो. असं एक कॉम्बिनेशन येत्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीची पूर्वापार होती ती जर आपण पाहिली तर त्यामध्ये सुद्धा हाच बेस होता की विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. जसं आपण मेटलर्जी जे पुरातन शिक्षण आहे ते आपल्या प्राचीन शिक्षण संस्कृतीत शिक्षण प्रक्रियेमध्येच त्याचा भाग होता. परंतु आपण काय केलं की नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश कालावधीमध्ये की हे शिक्षण मागे पडलं, आपलं जे पारंपरिक शिक्षण होतं ते मागे पडलं आणि त्यांची ब्रिटिश शिक्षण पद्धती आपण फॉलो करत राहिलो कित्येक वर्ष आणि आता ती वेळ आली की आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पुन्हा एकदा आपण कौशल्यपूर्ण शिक्षणाचा समावेश केलेला आहे
आणि हे शिक्षण निश्चितच व्यावहारिक जगतामध्ये विद्यार्थी ज्यावेळेस समाजामध्ये पुढे जात असतो त्यावेळेस तो एक आत्मविश्वासपूर्ण आणि काहीतरी त्याच्या हातामध्ये स्किल असलेला तो एक भावी नागरिक असेल आणि ज्याच्याकडे फक्त स्किल असेल नाही तर त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज जे जीवनाशी उपयोगी मूल्य आहेत, जीवन मूल्य जे असतात ती मूल्य सुद्धा ते रुजवण्याचा प्रयत्न आपण निश्चित या प्रकारच्या धोरणातून करू शकतो. कौशल्यपूर्ण शिक्षण महत्वाचंच आहे, परंतु त्या शिक्षणाला आपण व्हॅल्यू एज्युकेशनची जर जोड दिली तर आपल्या देशाचा नागरिक हा पूर्ण देशाचा नागरिक न बनता ग्लोबल सिटीजन तो होऊ शकतो. असा एक शिक्षण पद्धती प्रवाह आपण निर्माण करू शकतो ज्याच्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण त्याची जोड महत्वाचीच आहे आणि त्याच्याबरोबरच व्हॅल्यू एज्युकेशन देखील तेवढंच महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. खूप छान सर. म्हणजे तुमच्या शाळेत नुसतं अभ्यास आहे की अभ्यास नाही तर व्हॅल्यू एज्युकेशन किंवा इतर कौशल्याचाही विचार करून तुम्ही उपक्रम राबवता. तर सर तुमच्या शाळेत तुम्ही ह्या सगळ्या बाबी राबवतात, पण इतर शाळेनेही हे फॉलो करायला पाहिजे किंवा राबवायला पाहिजे, तर त्याकरिता तुम्ही काय मार्गदर्शन करणार? हो, निश्चितच सांगता येईल की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेच धोरण देखील सांगितलेलं आहे. शासनाला अपेक्षित आहे की शाळांनी कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवरती एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळा इंडिपेंडेंटली काम करत असते, शासनाची धोरणं राबवत असतात, परंतु शाळांनी एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर त्या प्लॅटफॉर्ममध्ये जे शाळांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची देवाणघेवाण करता येईल. जसं आपल्या RIT कॉलेजेसने सुद्धा एक शाळांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचे युट्यूब चॅनल्स असतील किंवा इतर सोशल मीडियाचे जे घटक असतील त्याच्या मार्फत या शाळांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ शकते आणि आमच्या शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम इतर शाळांना देखील माहिती होऊ शकतात. तसेच इतर शाळांमधले उपक्रम देखील आम्हाला माहिती होऊ शकतात आणि एका कॉमन प्लॅटफॉर्मची त्या ठिकाणी गरज असते की शाळांनी शासकीय प्लॅटफॉर्म वगळता इतर खाजगी प्लॅटफॉर्मवरती एकत्र येऊन इंटर स्कूल लेवलवरती एकत्र येऊन असे काही उपक्रम एकमेकांना शेअर करणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये जे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत जसं RIT आहे किंवा इतर कॉलेजेस आहेत, ITI असतील, त्या सर्वांचं एक ठिकाणी क्लबिंग होणं गरजेचं आहे की ज्याच्यामधून फक्त 10वी पर्यंत शिक्षण दिलं म्हणजे शाळांची जबाबदारी संपली असं नाही, तर त्याचं एकत्रीकरण किंवा कॉमन प्लॅटफॉर्मवरती या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जसं इतर क्षेत्रामध्ये पाहतो की इंडस्ट्री ह्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला कनेक्ट असतात, तसं इतर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनी शाळांशी कनेक्ट होणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. सर इतर शाळा एकत्र येणं, त्यांचं क्लबिंग होणं, म्हणजे मला असं वाटतं की माननीय जोशी सर युट्यूब किंवा FM रेडिओ जे चालवत आहेत तर ते फार उपयोगात येईल. निश्चित या प्लॅटफॉर्मचा नक्कीच आम्हाला उपयोग झाला. सर तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याकरिता खूप खूप धन्यवाद.